नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन सर्वांना। आज ज्येष्ठा गौरीचं लवकरच आगमन होत आहे, त्यासाठी आपण पारंपरिक रांगोळी आहे आजची अष्टकमल रांगोळी, जी खूप शुभ अशी रांगोळी आहे। तर ती आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत। त्यासाठी देऊन घेऊयात 3 ते 3 ठिपके। खूप सुंदर आणि अत्यंत शुभ अशी रांगोळी आहे। खूप पारंपरिक पद्धतीची ही रांगोळी आहे। आपली आई आजी अगोदर काढायच्या। आपण बऱ्याच जणींनी बघितली असेल ही रांगोळी अगोदर, पण ती जरा अवघड आहे काढायला, त्यामुळे मी इथं सोपी पद्धत आपल्याला दाखवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता आपण खूप सारे सण आता येत आहेत आपले, आणि प्रत्येक सणाला नवरात्रामध्ये ही रांगोळी लक्ष्मीची प्रिय रांगोळी आहे। त्यामुळे कुठल्याही देवीचा सण असो किंवा मग शुक्रवार मंगळवार या दिवशी आपण ही रांगोळी काढू शकतो। आता बघा, ह्या दोन्ही लाईनच्या मध्ये आपल्याला एक एक लाईन द्यायची। परत या पद्धतीने मी इथं सेम त्याच हाईटच्या सेम लाईन इथं ओढून घ्यायच्या आहेत। लाईन फक्त ओढताना व्यवस्थित ओढायच्या। बघा, आता आपण सर्व साईडच्या लाईनी ओढून घेतल्या आहेत। त्याच्यामध्ये एक डॉट देऊन त्याच्यामध्ये मी बोटाने प्रेस केला आहे, आणि त्याच्यामध्ये मी पिवळ्या रंगाचा एक ठिपका दिला। आता या पद्धतीने आपण जसं पानाचा शेप काढत असतो त्या पद्धतीने असं जोडायचं आहे। या पद्धतीने बघा, या पद्धतीने आपण फक्त या लाईनच्या वरी असं त्याला पेटल्स बनवणार आहोत वरती। ही खूप सोपी आणि सहज सगळ्यांना जमू शकेल अशी पद्धत आहे। नाहीतर अष्टकमल काढायची पद्धत थोडी अवघड आहे, ती कुणालाही सहज जमत नाही। त्यामुळे ही सोपी आणि झटपटही होती ही रांगोळी, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने काढू शकता। एक तर सणाच्या दिवशी खूप सगळ्यांच्याच मागे धावपळ असते त्या दिवशी, आणि आपली इच्छा असते की दारामध्ये आपल्या सुंदर अशी रांगोळी असावी, पण काढायला वेळ नसतो। त्यामुळे ही सिंपल आणि शुभ आणि दिसायलाही तेवढीच आकर्षक अशी रांगोळी आहे। बघा, आता हे पूर्ण पेटल्स काढून मी तयार केलं आहे। बघा, आता आपल्या पाकळ्या काढून झालेल्या आहेत। आता ही दोन्ही याची जी पाकळी आहे ती आपल्याला जोडायची आहे या पद्धतीने। सेम याच पद्धतीने आपल्याला ते वरती फक्त जोडून घ्यायचं आहे।
या पद्धतीने आपली ही पाकळ्या आपल्या काढून झाल्या आहेत. आता याच पद्धतीने परत ह्या दोन्ही याची पाकळी, या दोन्ही याचे टोक आहेत पानांचे, तेच आपल्याला वरती या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी पूर्ण पाकळ्या काढून घेतल्या आहेत. आता आपली ही मधली जी आपण काढली होती या रेषेच्या वरची जे पाकळ्या आहेत आपल्या, त्याच्यामध्ये मधल्या बाजूला मी रेषेमधली जी पाकळी आहे त्याच्यामध्ये मी एक एक डॉट देते पांढऱ्या रंगाचा. बघा या पद्धतीने, आणि त्यानंतर याला असं बोटाने प्रेस करायचं. बघा या पद्धतीने. आता ही मधली सोडून द्यायची आणि त्याच्यानंतरची वरची जी पाकळी आहे त्याच्यामध्ये मी एक एक डॉट देते. थोडा मोठा ठिपका याच्यामध्ये या पाकळीमध्ये मी देते जरा. बघा किती छान आपली रांगोळी दिसत आहे. बघा या पद्धतीने मी डॉट देऊन झाले आहेत. आता या डॉटला असं बोटाने प्रेस करून घ्यायचं. बघा, आणि आता याच्यामध्ये मी असं मध्ये पिवळा रंग टाकत आहे त्या डॉट मध्ये, ज्याने आपली रांगोळी अजून छान उठून दिसेल त्याकरता. बघा किती सुंदर आपली रांगोळी दिसते. आता मधली आपण जी पाकळी काढली आहे त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचा तसा सेम ठिपका देते मी. आणि यालाही आपण असं बोटाने प्रेस करून घेऊया. बघा ती सुंदर आपली ही रांगोळी अजूनच उठून दिसत आहे. आता ह्या दोन्ही पाकळ्यामधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये मी या पद्धतीने 3-3 ठिपके देऊन घेणार आहे. या पद्धतीने असे 3-3 ठिपके देऊन घ्यायचे आहेत. आपण आपल्या पद्धतीने या रांगोळीला अजून आकर्षक बनवण्यासाठी वेगवेगळ्या आपण इथे वेगळी डिझाईनही काढू शकतो. वरती एखादं फूल गिल,
आणि अशी रांगोळी ठेवली तरी असं उठूनच दिसते रांगोळी. छान आहे बघा. या पद्धतीने आता मी इथं पूर्ण पाकळ्यांवरती डॉट काढून घेते. बघा डॉट देऊन झालेले आहेत. आता सिंपल आपण बोटाने त्याला माझ्याकडे याच्याऐवजी तुम्ही असे पेन्सिल किंवा मग काडी पण घेऊ शकता. त्यानं तुम्हाला बस फक्त असं ओढून घ्यायचं आहे. आपली छान अशी रांगोळी इथं डिझाईन आपली तयार होते. बघा या पद्धतीने सोप्या पद्धतीने मी ही रांगोळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.